नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कार्य, शक्ती व ऊर्जा, वर्क, पॉवर अँड एनर्जी या धड्याविषयी बघूया। मागच्या लेक्चरमध्ये आपण गती या धड्याविषयी अभ्यास केला होता। तर सर्वप्रथम आपण बघूया वर्क। तर वर्क म्हणजे काय? कार्य। तर कार्याची व्याख्या काय आहे? पदार्थावर कार्य करणारे बल व या बलाच्या दिशेने पदार्थाने कापलेले अंतर यांच्या गुणाकाराला कार्य असे म्हणतात। आता समजा एक पदार्थ आहे, हा एक आपण पदार्थ घेऊ आणि याच्यावर समजा आपण F हे बल जर लावलं तर या पदार्थाचे विस्थापन समजा या जागेवरून या जागेपर्यंत झालेलं आहे। पहिले जो पदार्थ होता समजा तो A या पोझिशनला होता, त्याच्यावर लावलेल्या बलामुळे तो B या पोझिशनला गेला, म्हणजे पदार्थाने कापलेले अंतर कोणते झाले? समजा S। म्हणून मग झालेले कार्य W बरोबर काय लिहितो आपण? F × S। यामध्ये F म्हणजे लावलेले बल आणि S म्हणजे कापलेले अंतर। तर आता आपण कार्याची एकक बघूया, युनिट्स। तर MKS पद्धतीत कार्याचे एकक आहे न्यूटन मीटर किंवा जूल, आणि CGS पद्धतीमध्ये कार्याचे एकक CGS पद्धतीत डाइन, सेंटीमीटर किंवा अर्ग आहे, आणि FPS पद्धतीमध्ये पाउंड फूट हे कार्याचे एकक आहे। आता आपण बघूया शक्ती म्हणजे पॉवर। तर पॉवर म्हणजे काय? कार्य करण्याच्या दराला शक्ती असे म्हणतात। म्हणजे जसं आता आपण याच्या आधी वर्क बघितलं, तर ते कार्य होत असताना काहीतरी वेळ खर्च होतो, म्हणून मग पॉवर बरोबर झालेले कार्य भागेला लागलेला वेळ, म्हणजे P बरोबर झालेले कार्य म्हणजे W भागेला लागलेला वेळ म्हणजे T। आणि आपण W म्हणजेच काय? कार्य। तर कार्य म्हणजे काय होतं? बल गुणिले त्या पदार्थाने कापलेले अंतर, म्हणजे F × S भागेला T। आता MKS याचे आपण युनिट्स बघूया। MKS पद्धतीमध्ये याचं एकक आहे न्यूटन मीटर पर सेकंद। CGS पद्धतीमध्ये शक्तीचं एकक आहे डाइन, सेंटीमीटर पर सेकंद, आणि FPS सिस्टीममध्ये याचं एकक आहे पाउंड फूट पर सेकंद। आता आपण बघूया अश्वशक्ती म्हणजे हॉर्स पॉवर। तर हे शक्ती मोजण्याचे सर्वात मोठे एकक आहे। समजा एखादे यंत्र प्रत्येक सेकंदाला 75 मीटर किलोग्राम इतके कार्य करत असेल तर त्याची शक्ती 1 हॉर्स पॉवर इतकी असते। म्हणजे 1 हॉर्स पॉवर बरोबर 75 मीटर किलोग्राम पर सेकंद। 1 HP बरोबर 75 मीटर किलोग्राम पर सेकंद। त्याच्यानंतर याच्यात अजून एकक येते की 4500 kg मीटर 4500 kg मीटर पर मिनिट। 4500 kg मीटर पर मिनिट म्हणजे 446 वॅट, म्हणजे 0.746 किलो वॅट। आता HP बघितलंय, आता बघूया 1 जूल। 1 जूल बरोबर 1 न्यूटन मीटर। 1 जूल बरोबर 1 न्यूटन मीटर। 1 वॅट बरोबर 1 जूल पर सेकंद। 1 किलो वॅट
बरोबर 1000 वॅट बरोबर 1.36 HP. आता याच्यामध्ये पुन्हा एक 3 प्रकार आहेत. जसं पहिलं बघू आपण IHP, ज्याला म्हणतो आपण इंडिकेटेड हॉर्स पॉवर. दुसरा आहे BHP, ज्याला म्हणतात ब्रेक हॉर्स पॉवर. त्यानंतर आहे FHP म्हणजे फ्रिक्शनल हॉर्स पॉवर. आता तिघांबद्दल बघूया. सगळ्यात पहिले बघू आपण आता की IHP. IHP म्हणजे काय? इंडिकेटेड हॉर्स पॉवर. समजा कुठल्या यंत्राला चालवण्यासाठी जे आपण शक्ती पुरवतो त्यालाच आपण म्हणतो इंडिकेटेड हॉर्स पॉवर. आणि या इंडिकेटेड हॉर्स पॉवरला वर्क इनपुट असे सुद्धा म्हणतात. वर्क इनपुट असे सुद्धा म्हणतात. नंतर ब्रेक हॉर्स पॉवर. ब्रेक हॉर्स म्हणजे पॉवर म्हणजे काय? समजा एखाद्या यंत्राला आपण शक्ती पुरवल्यानंतर ॲक्च्युअल आपल्याला त्या यंत्रापासून किती पॉवर मिळते त्याला म्हणतो आपण ब्रेक हॉर्स पॉवर. म्हणजे याला म्हणतात वर्क आउटपुट. आता हे होत असताना काही जी शक्ती, आता जेव्हा यंत्र चालू होते तर काही जी शक्ती आहे ती घर्षणामध्ये खर्च होते, ज्याला आपण म्हणतो FHP म्हणजे फ्रिक्शनल हॉर्स पॉवर. तर FHP कसं काढणार आपण? IHP मायनस BHP. आता याचं जर एक्झाम्पल जर एखादं द्यायचं झालं तर समजा तुमच्याकडे एखादी बाईक आहे, तर ती बाईक तुम्हाला समजा 60-80 किलोमीटर पर आवर एवढा ॲव्हरेज देत आहे. हे कोण सांगतं तुम्हाला? ज्यावेळेस बाईक घेतं त्यावेळेस तो दुकानदार सांगतोय की आमची जी बाईक आहे तुम्हाला 80 किलोमीटर पर आवर ॲव्हरेज देईल. म्हणजे ते त्याचं काय झालं? IHP. पण जेव्हा ॲक्च्युअल तुम्ही बाईक चालवता तर तुम्हाला 80 हा ॲव्हरेज न मिळता तो मिळतो 60 किलोमीटर पर आवर. म्हणजे ॲक्च्युअल आउटपुट किती मिळत आहे? 60. ते झालं तुमचं BHP. आता 60मधून 20 गेले म्हणजे उरले किती? 20. म्हणजे हे जे 20 आहे हे कशामध्ये खर्च झालं? घर्षणामध्ये. म्हणजेच IHP मायनस BHP 60 वजा 80 वजा 60 बरोबर 20. मेकॅनिकल इफिशियन्सी ऑफ मशीन म्हणजे यंत्राची कार्यक्षमता. तर यंत्राची कार्यक्षमता काढण्यासाठी सूत्र काय आहे? कार्यक्षमता बरोबर BHP म्हणजे ब्रेक हॉर्स पॉवर भागेला IHP म्हणजे इंडिकेटेड हॉर्स पॉवर गुणेला 100. ऊर्जा. पदार्थाच्या कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात. म्हणजे कॅपॅसिटी ऑफ डुईंग वर्क इज द एनर्जी. आता ऊर्जेचे 2 प्रकार आहेत. पहिले आहे स्थितीज ऊर्जा, ज्याला आपण म्हणतो पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी. स्थितीज ऊर्जा म्हणजे काय? पदार्थाच्या काही विशिष्ट भागामुळे त्यात जी ऊर्जा साठवली जाते त्याला आपण म्हणतो स्थितीज ऊर्जा. ठीक आहे. आता याचं एक्झाम्पल द्यायचं जमलं तर समजा आधीच्या काळात ज्या घडी होत्या, वॉच होती, त्याला आपण चाबी द्यायचो. चाबी दिल्यानंतर त्याच्या आतमध्ये जो स्प्रिंग राहायचा तो स्प्रिंग असा गुंडाळत राहायचा. त्याच्यामुळे त्याच्यात ऊर्जा साठवली जायची. त्याला म्हणतो आपण स्थितीज ऊर्जा. तर स्थितीज ऊर्जेचं सूत्र आहे P बरोबर M × G × H. याच्यामध्ये M म्हणजे वस्तुमान म्हणजे मास, G म्हणजे गुरुत्वीय त्वरण आणि H म्हणजे उंची म्हणजे हाईट. G ची किंमत कधी 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर घ्यायची. दुसरा जो प्रकार आहे याच्यामधला ते आहे गतिज ऊर्जा. तर गतिज ऊर्जा म्हणजे काय? कायनेटिक एनर्जी. म्हणजे पदार्थाच्या गतिज ऊर्जा. पदार्थाला त्याच्या गतिमान अवस्थेमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेला गतिज ऊर्जा असे म्हणतात. आता समजा आपल्या रूममध्ये एक फॅन आहे. त्या फॅनला बंद केल्यानंतर सुद्धा त्याचे पाते काही वेळ फिरत राहतात, कारण
कंटिन्यू फिरत असल्यामुळे त्याच्यात जी ऊर्जा निर्माण होते गतिज ऊर्जेमुळे, जरी आपण इलेक्ट्रिक सप्लाय बंद केला तरी पण तो फॅन फिरत राहतो. तर कायनेटिक एनर्जी याचं सूत्र आहे हा mv². याच्यामध्ये m म्हणजे वस्तुमान आणि v म्हणजे वेग. आणि आणि ऊर्जेचे जे एकक आहेत ते सेम आहेत कार्याप्रमाणे. ठीक आहे, ऊर्जेचे जे एकक आहे ते सेम आहे, कार्याचे जे एकक आहेत ते सर्व एकक ऊर्जेचे आहेत. आता आपण कार्यशक्ती आणि ऊर्जा यावरचे एक्झाम्पल बघूया. अ बॉडी ऑफ 225 kg इज मूव्ड, म्हणजे वजन तुम्हाला दिलेलं आहे म्हणजे F 225 kg बाय 300 मीटर, म्हणजे अंतर, कापलेले अंतर S दिलेलं आहे 300 मीटर इन 90 सेकंद, म्हणजे वेळ दिलेला आहे T बरोबर 90 सेकंद. तर आपल्याला काय काय काढायचं आहे? फाइंड द वर्क डन, म्हणजे काय काढायचं आहे? कार्य W काढायचं आहे. आणि अँड पॉवर रिक्वायर्ड टू लिफ्ट द बॉडी, आणि काय काढायचे आहे? शक्ती म्हणजे P काढायचं आहे. तर आपण बघितलेलंच आहे. सगळ्यात पहिले बघू आपण कार्य. तर कार्याचं सूत्र काय बघितलं आपण? F इंटू S. F किती? 225 गुणिला S किती? 300. यांचा जर आपण गुणाकार केला तर किती येतं? 67,500. आणि याचं एकक काय येईल आता? वजनाचं एकक काय? किलोग्रॅम, म्हणजे किलोग्रॅम. आणि अंतर कशामध्ये आहे? मीटर, kg मीटर. आता काढायचं आपल्याला शक्ती म्हणजे पॉवर. शक्ती म्हणजे काय? झालेले कार्य भागेला लागलेला वेळ. तर कार्य किती झालं? 67,500 भागेला लागलेला वेळ किती आहे? 90 सेकंद. याला जर आपण भागलं तर किती येतं? 750. आता एकक काय लिहायचं? कार्याचं एकक काय होतं? kg मीटर. भागेला म्हणजे पर, वेळ म्हणजे किती? सेकंद, म्हणजे 750 kg मीटर पर सेकंद. तर आपण शक्ती काढलेली आहे 750 kg मीटर पर सेकंद. आता आपल्याला काढायचं आहे की समजा एवढी शक्ती जर असेल तर त्याला किती HP चं इंजिन लागेल? तर 1 HP बरोबर 75 मीटर किलोग्रॅम पर सेकंद. म्हणून मग 750 kg मीटर असेल तर किती HP चं इंजिन लागेल? म्हणजेच काय करावं लागेल? HP बरोबर पॉवर किती आहे? 750 भागेला याला कितीने भागावं लागेल? 75. म्हणजेच किती? कितीचा भाग जाईल इथे? 10चा, म्हणजे 10 HP चे इंजिन लावावे लागेल. सेकंड एक्झाम्पल बघूया. अ मास ऑफ अ बॉडी इज 150 kg. मास म्हणजे काय म्हटलं आपण? वस्तुमान. म्हणजे बॉडीचं तुम्हाला वस्तुमान m दिलेलं आहे 150 kg. इट इज लिफ्टेड अँड पुट ऑन अ हाईट ऑफ 12 मीटर, म्हणजे उंची दिलेली आहे तुम्हाला h बरोबर 12 मीटर. आणि काय काढायचं आहे? पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा. तर पोटेन्शियल एनर्जीचं सूत्र काय आहे? m इंटू जी इंटू h. पण जी तुम्हाला दिलेला नाही आहे, म्हणजे गुरुत्वीय त्वरण जी दिला जरी नसेल तरी जीची किंमत घ्यायची 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर m किती आहे? 150 इंटू जी 9.8 इंटू हाईट 12. या सगळ्यांचा जर आपण गुणाकार केला तर तो येतो 17,640. आणि याचं एकक येतं जूल, कारण एनर्जीचं एकक काय आहे? जूल. तर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. अ मास ऑफ अ बॉडी इज 4 इंटू 10⁻³ मास म्हणजेच काय सांगितलं तुम्हाला आधीच्या एक्झाम्पल मध्ये? वस्तुमान. m बरोबर किती आहे? 4 गुणिला 10⁻³ म्हणजे 4 गुणिला 1000 म्हणजेच किती? 4000 kg. and it is moving with a velocity of 0.1 मीटर पर सेकंद. वेलॉसिटी म्हणजे काय? वेग v किती दिलेला आहे? 0.1 मीटर पर
सेकंद. तर काय करायचं आपल्याला, कायनेटिक एनर्जी म्हणजे गतित ऊर्जा बरोबर 1/2 mv². 1/2 गुणेला m किती आहे 4000 गुणेला v चा वर्ग आहे म्हणजे 0.1 गुणेला 0.1. याला जर आपण भाग दिला तर किती येतं 2000. आणि या सगळ्यांचा जर गुणाकार केला तर किती येतं हे 20 जूल्स.